बघा शेतकरी मित्रांनो, इथं अखेर तुमची नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा असून राज्य सरकारने या 7व्या हप्त्याच्या वितरणासाठी लागणारा निधी व हप्ता वितरणाचा शासन निर्णय काल संध्याकाळी जाहीर केला. तुमच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यासहित याबद्दल माहिती मी तुम्हाला देणार आहोत. नेमका हा 7वा हप्ता तुम्हाला किती तारखेला आणि कोणत्या ठिकाणून तसेच कोणाच्या हस्ते वाटप करण्यात येईल व राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय माहिती जाहीर केली आहे, या सर्व बाबी घेण्यासाठी तुम्हाला फक्त आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे. जिल्ह्यांची यादी आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. तर पुराव्यासहित आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्हाला कोणाच्या हस्ते हे निधी वाटप होणार आहे, त्याचसोबत किती जिल्ह्यांमध्ये हे निधी वाटप होणार आहे, किती रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे. तर चला बघूया. नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर इथं राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली आणि या देखील योजनेअंतर्गत सरकारच्या योजनेप्रमाणे वर्षाला 6,000 रुपये वितरित करण्यासाठी येतात आणि या देखील योजनेचा हप्ता केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या 7व्या हप्त्यासोबतच करण्याचे नियोजन ही योजना जाहीर करते वेळेस केले होते. परंतु आतापर्यंत एकही हप्ता राज्य सरकारने PM किसान योजनेच्या हप्त्यासोबत वाटप केला नाही. आणि तुम्ही पाहिलं असेल की नुकताच इथं काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासोबत राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वाटप करणार अशा प्रकारची माहिती जाहीर करण्यामध्ये इथं आली होती. परंतु राज्य सरकारने असं न करता आणखी देखील 7व्या हप्त्या राज्यातील इथं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केलं नाही. परंतु आता राज्य सरकारने देखील या 7व्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यासाठी तयारी सुरू केली असून काल यासाठी निधी मंजुराचा शासन निर्णय व हप्ता वाटप करण्याचा हप्ता वितरणाची तारीख देखील जाहीर केली आहे. मग आता सध्या समोर येत असल्याची माहितीनुसार राज्य सरकारने या 7व्या हप्त्यासाठी 4,220 कोटी रुपये एवढी रक्कम मंजूर केली असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच येणाऱ्या 21 ऑगस्ट रोजी म्हणजेच आजपासून हे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथून वाटप करण्याचे इथं त्यांनी ठरवलेलं आहे. आता पुढ्यानिमित्त हे पैसे तुम्हाला मिळणार आहे. सध्या मोठी माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, 21 ऑगस्ट आजपासून नाशिक येथे एक छोटेसे कृषी संमेलन पार पडणार आहे आणि या कृषी संमेलनाच्या कार्यक्रमात अंतर्गत राज्यामधील इथे शेतकऱ्यांच्या प्रतीक्षा लागलेल्या नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यामध्ये इथे अशा प्रकारची माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या मार्फत काल जाहीर करण्यात आली आणि ही माहिती स्वतः कृषी विभागाचे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेली होती. त्यामुळे तुमची आता प्रतीक्षा संपली असून तुम्हाला आता 21 ऑगस्ट रोजी म्हणजे आजपासून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजे DBT जो अकाउंट तुमचं असेल तर त्या DBT लिंक असलेल्या अकाउंटवर, आधार कार्ड लिंक असलेल्या अकाउंटवर याच्यात पैसे तुम्हाला जमा होणार आहे. याची दक्षता सर्व पात्र शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. तर मग अशा प्रकारची एक अत्यंत माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. परंतु तुमच्या आधार कार्डला हे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या अकाउंटवर हे पैसे लवकरात लवकर येतील. कारण की बघा, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळाला त्याच शेतकऱ्यांना हे निधी वाटप होणार आहे असल्याची मोठी माहिती कृषी विभागाच्या इथं वेबसाईटवर त्यांनी अपलोड केलेली आहे. अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही पात्र असणे गरजेचे असणार नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तर तेव्हाच तुम्हाला पैसे मिळणार आहे. पात्र असाल तरी तुम्हाला पैसे मिळू शकणार नाही. म्हणून तुम्हाला हे काम नक्की चेक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डला इथं तुमचं आधार कार्ड इथं बँकेला लिंक आहे का, हे तुम्हाला लिंक म्हणजे DBT इनेबल आहे का हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे आणि हे ॲक्टिव्ह आहे का ते देखील तुम्हाला चेक करावं लागणार आहे. तरच तुम्हाला हा 7वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा म्हणजे 21 तारखेपासून आता येते ते हप्ता, जसं की बघा इथं प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वाटप होत असतो तर 3-4 दिवस इथं लागत असतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाटप करण्यासाठी. तर टप्प्याटप्प्यामध्ये हे निधी वाटप होत असते. तर कधी 12 टप्प्यांमध्ये तर कधी 18 जिल्ह्यांच्या टप्प्यांमध्ये अशा प्रकारे हे निधी वाटप होत असतो. तर येत्या 2-3 दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती देखील तुम्हाला पैसे मिळून जाणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यातनं तुम्ही आपल्या व्हिडिओला बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की बघा इथं सर्व जे 36 जिल्हे महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे मिळणार आहे. असं नाही की 12 जिल्ह्यांना 18 जिल्ह्यांना हे पैसे मिळणार, संपूर्ण जिल्ह्यांना पैसे मिळणार आहे. फक्त पहिला, दुसरा, तिसरा ह्या टप्प्यांमध्ये हे पैसे वितरण होणार आहे. तर तुमच्या अकाउंटवर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरात लवकर येणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा
आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.